पावसात तारदाळमध्ये मराठा समाज बेमुदत उपोषणास सुरुवात. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाचा विषय प्रलंबित असून त्यासाठी गेल्या 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा आज 6वा दिवस असून अद्यापही शासनाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे उपोषण लांबत आहे. या उपोषणास जाहीर पाठिंबा म्हणून तारदाळ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने विकास खोत हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. सकाळपासूनच विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर दुपारनंतर अचानक जोरदार पावसाने सुरुवात केली तरीही उपोषणकर्ते श्री विकास खोत हे उपोषण स्थळावरून कुठेही गेले नसल्याने व शासनाकडून त्यांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर रात्रीही जोरदार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाने तात्काळ मराठा समाज उपोषणकर्ते व विकास खोत यांना निवाऱ्याची सोय करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. त्याचबरोबर उपोषणस्थळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद खोबरे, माजी सरपंच यशवंत वाणी, जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर, विनोद कोराणे, चंद्रकांत तांबवे, सुनील शिंदे, दादासाहेब सुतार, सुनील पाटील, विशाल पवार, रमेश नरमदे, राजू मेंगणे, दत्ता मांजरे, यशवंत बन्ने, संजय सांगावे, सूरज चौगले, वसंत चौगले, प्रमोद परीट, विकास बन्ने, योगेश शिंदे, धनपाल चौगले, हेमंत जावीर, मार्तंड कांबळे आदी मान्यवर व उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.